नमस्कार. नवरात्रीतील स्त्री नात्यांसोबतच्या माझ्या नात्यांबद्दल मी नवरात्रीच्या माळांच्या निमित्ताने बोलली. त्या स्त्री नात्यांमधली आज माझी 9वी माळ. ही 9वी माळ एकदम माझ्या आयुष्यात वेगळा टर्निंग पॉईंट आणणाऱ्या माझ्या नात्याबद्दल बोलणार आहे. हे बोलत असताना निश्चितच एक वेगळा आनंद मनामध्ये आहे, कारण कुठल्याही स्त्रीला असं वाटत असतं की आपण लग्न झाल्यानंतर आपल्याला जेव्हा मुलबाळ होतात तेव्हा ही मुलं होत असताना आपल्यासारखं कोणीतरी यावं, त्यातल्या त्यात आपल्याला आपल्यासारखी मुलगी असावी. कारण आई असेल किंवा वडील असेल किंवा घरातलं कुटुंब असेल, कुटुंबामध्ये चैतन्याचं वातावरण हे खऱ्या अर्थानं मुलींमुळे येत असतं असं मला आवर्जून वाटतं. मी एक मुलगी आहे म्हणून नव्हे, तर जेव्हाही आपण बघतो मुलांना आपल्या कुटुंबाबद्दल, आपल्या परिवाराबद्दल प्रेम नसतं अशातला भाग नाहीये. मुलंही प्रचंड प्रेम करतात, परंतु मुळातच निसर्गाने स्त्रीला अभिव्यक्तीचं एक वेगळं वरदान दिलेलं आहे. अभिव्यक्त होत असताना स्त्रिया एका वेगळ्या पद्धतीने अभिव्यक्त होत असतात. म्हणजे प्रेम अभिव्यक्त करण्याची तिची पद्धत आणि मुलांची पद्धत निसर्गातच थोडीशी वेगळी असते. आणि म्हणूनच घरामध्ये एखादी मुलगी असणं ही त्या घराच्या आरोग्यासाठी, घराच्या आनंदासाठी, त्या कुटुंबाच्या एकत्र असण्यासाठी, हास्यासाठी, आनंदासाठी खूप महत्त्वाची ठरते. परंतु आम्ही दोघांनीही लग्न झाल्यानंतर आपलं पहिलं जे काही बाळ असेल, एका बाळावरच आपण थांबलं पाहिजे हा निर्णय घेतला आणि पहिला आम्हाला मुलगा झाला. त्याच्यामुळे आयुष्यात आपल्याला मुलगी असायला पाहिजे हा जो एक आनंदाचा कोपरा होता तो कुठेतरी राहून गेला. परंतु आमच्या आयुष्यात माझी मुलीची कमी भरून काढणारी एक खूप सुंदर परी आज माझ्या आयुष्यात आहे आणि माझी ही 9वी माळ माझ्या त्या परीला समर्पित करते. अर्थात आमच्या दिदीला, समृद्धी हेमा अशोक दिसलेला. नात्यानं जरी ती माझी भाची असेल तर तिच्या जिव्हाळ लव्हाळ वागण्यानं, प्रेमानं तिने कधी मुलीचं स्थान घेतलं हे तिलाही कळलं नाही, मलाही कळलं नाही. आईवरही तिच्या ती प्रचंड प्रेम करते, खूप जीव लावते. प्रचंड आईवेडी असलेली ही मुलगी इतक्या आईवेडेपणातही माझ्यासाठी तिच्या मनात इशिमा नावाची एक आई या छोट्या जागेला तिने जागा करून दिली. ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. कारण माझं लग्न झालं तेव्हा ती 2.5 वर्षाची होती. 2.5 वर्षाची असल्यामुळे मी लहानपणापासून मोठं होत असताना तिला बघितलं. मुलीसाठी फ्रॉक घेण्याचं असेल, मुलीसाठी नटवण्याचे सगळे सामान घ्यायचं असेल, म्हणजे मला वाटतं ज्या ज्या आयांना फक्त मुलगा आहे ना त्या प्रत्येकीने आपल्या मुलाला एकदा तरी मुलीसारखं सजवलेलं असतं. तिच्या चुट्ट्या पाडून त्याच्या दिलेल्या असतील, तिला फ्रॉक आणले. म्हणजे मी पण हे सगळं माझ्या मुलासोबत केलेलं आहे, प्रत्येक आईने केलेलं असतं. पण तरीही सुद्धा मुलीला मुलीसारखं वागवणं हे वाटतं मला जास्त महत्त्वाचं आहे. ते सगळे हौस मला समृद्धीसोबत करायला मिळेल. परंतु हे सगळं करत असताना ती कधी माझ्याजवळ कायम राहायची नाही. सुट्ट्यांमध्ये आली की मग मात्र सारखं मागे मागे इशिमा करत भोवती असणं असायचं, फोनवर बोलणं असायचं. परंतु परमेश्वराला कदाचित असं वाटलं असेल की हिच्या जवळ एक मुलगी म्हणून राहायला असायला पाहिजे. म्हणून कोरोनाचा काळ आला, सुट्ट्यांमध्ये ॲक्सिडेंटली ती आमच्याकडे राहायला आली. आणि मग रिकामा वेळ काय करायचा, तर मग तू बोर व्हायचं. तिला इंजिनिअरिंग झालेलं, तिला म्हणतं घरी राहून बोर होण्यापेक्षा तू एक काम कर ना, आपल्या बँकेच्या एखाद्या ब्रांचला जाऊन बस. तर ती म्हणे असं कसं चालेल ना, मला सगळ्यात आवडलेली गोष्ट असं कसं चालेल ना, आपल्या घरची ब्रांच आहे म्हणून मग मी जाऊन बसायचं. म्हटलं नाही, असं नाही जाऊन बसायचं, तू रितसर जा, तुला कशा पद्धतीने. तर म्हणे मग मी ब्रांचला एक ॲप्लिकेशन करते. तिने एक प्रॉपर ॲप्लिकेशन केलं, ब्रांचला गेली, तिने इंटरव्ह्यू दिला. बुद्धिमान आहे, प्रचंड वर्कोहोलिक आहे, प्रोफेशनल आहे खूप. त्यामुळे ती अर्ज केला, ती बँकेत सिलेक्ट होणारच होती. आणि मग आमच्या चिखलवाडी शाखेमध्ये ती जॉईन झाली. जॉईन झाल्यानंतर सगळ्यात जर तिची आजही मी म्हणते म्हणून नाही तर आमच्या बँकेतील कुठल्याही कर्मचाऱ्यांना विचारलं तर ते हेच सांगते, तिने कधीही आपण अध्यक्षांच्या घरचे आहोत हा रुबाब स्वतः मिळवला नाही आणि कधीही कलिग्जला ते कुठेही जाणून दिलं नाही. इतका प्रोफेशनलिझम तिच्या स्वतःच्या कामामध्ये होता. कधीही तिने एक अंडू ॲडव्हान्टेज ज्याला म्हणतात हा त्या तिने या नातेसंबंधाचा कधी घेतला नाही. कायम नेहमी कर्मचारी म्हणूनच तिने या ठिकाणी काम केलं. 4 वर्ष ती काम करत होती गोदावरीमध्ये. आणि हे 4 वर्ष काम करत असताना पडेल ते काम करण्याची तयारी ही मी इथली आहे आणि मग हे काम मी कसं करू किंवा असं करू, कुठेही मोठेपणा मिरवणे, पुढे येणे या गोष्टी तिने आयुष्यात कधी केल्या नाही. याचं कायम आमच्या इथे सगळ्यांनाच कौतुक वाटायचं. आश्चर्य म्हणजे पूर्ण मुंबईत वाढलेली मुलगी, मुंबईतली लाईफस्टाईल तिची, पुण्यामध्ये शिक्षण घेतलं
आणि एकदम मराठवाड्यामध्ये इकडे आमच्या नांदेडला आल्यावरही तिने तिच्या वागण्यातनं, बोलण्यातनं, स्टाईलमधनं कुठेही तो मेट्रोचा जो काही एक वेगळा लुक असतो किंवा बोलण्यातला वेगळा ढब असतो तो कुठेही इथे न दाखवू देता अगदी पूर्णपणे आमच्या मराठवाड्याच्या रंगामध्ये, आमच्या नांदेडच्या ढंगामध्ये स्वतःला तिने मिसळून घेतलं आणि अगदी एक होऊन तिने काम केलं. आमच्याकडे येणार जाणाऱ्यांचा राबता होता. म्हणजे एकदम आई वडील आणि ती आणि तिचा भाऊ अशा छोट्या कुटुंबात वाढलेली ती इथे आल्याबरोबर एवढं मोठं आमचं कुटुंब म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्यांचा सातत्याने राबता असायचा. कधी कोण येईल, कधी कुणासाठी काय बनवावं लागेल, प्रायव्हसी नावाची गोष्ट आमच्या कुठल्याही आमच्या आयुष्यामध्ये कधीच नसते. या सगळ्या अगडम बगडम वेळा सांभाळणे, वेळा पाळणे, न कुरकुरता त्या सगळं सुरुवातीला तिला वाटायचं की तुम्ही असं कसं आहे तुमच्याकडे, आता असं कसं न सांगता अचानक इतके लोक कसे काय येऊन गेले, ही काय वेळ आहे का, असं आहे का, असं तिला सुरुवातीला वाटायचं. परंतु जेव्हा तिने या सगळ्या गोष्टींमधली मजा घेतली, जेव्हा या सगळ्या गोष्टींमागचं सगळ्यांचं प्रेम बघितलं, जेव्हा या सगळ्या गोष्टींमागच्या भावना सगळ्यांच्या कळल्या, तेव्हा तिने त्या सगळ्या गोष्टी अडॉप्ट केल्या, खूप आनंदाने अडॉप्ट केल्या आणि मग अगदी इथल्या सगळ्या कल्चरमध्ये मिक्स होऊन गेले. इथले तिचे मित्रमैत्रिणी झाले, इथे सगळ्यांना जीव लागला. आमच्याकडे काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसोबत तिने तेवढाच जीव लावला. म्हणजे आमच्याकडे चालक असतील, आमच्याकडे काम करणाऱ्या सगळ्या आमच्या महिला मंडळ असेल, प्रत्येकाला काहीतरी आणायचं. म्हणजे फिरायला गेली, सुट्ट्यांमध्ये ती तिच्या आईवडिलांसोबत फिरायला गेली तर तिथून येताना एक मोठी बॅग भरून गिफ्ट्स आणली. कारण तिच्या स्वभावातला दुसरा महत्त्वाचा गुण म्हणजे तिला प्रचंड दुसऱ्यांना गिफ्ट्स द्यायला आवडतात. खूप आवडतं तिला की मला पैसे कमवायसाठी कशासाठी कमवायचं आहे, तर मला दुसऱ्यांना गिफ्ट्स द्यायला आवडतं. तर मला ते देता आले पाहिजे, मला ज्याला ज्याला जे जे द्यायचं आहे ना ते मला त्याच्या मनाप्रमाणे देता आलं पाहिजे. म्हणजे देण्याची दानत असणे हा एक अत्यंत सुंदर गुण तिच्यामध्ये आहे. तिला मी ब्ल्यू परी म्हणते कारण सगळ्या गोष्टी मॅडमला निळ्या आवडतात. काही निळं आणा, म्हणजे इतकं निळ्या गोष्टीवरती प्रेम तिचं असतं की सगळ्या गोष्टी तिला निळ्या निळ्या आवडत असतात. काहीही सिलेक्ट करायला ओ माय ब्ल्यू, इतकं तिचं ते असं इतकी ड्रीमी आहे ती ब्ल्यूच्या बाबतीत. काही बघायचं, आम्ही दोघींनी मिळून सारे सिनेमे बघितले, आम्ही दोघींनी मिळून अनेक विषयांवर तासोन तास गप्पा केल्या. खूप छान एक मैत्रीचं घट्ट नातं माझं आणि तिचं आहे. आम्ही दोघी टी लव्हर, दोघी जणी चहा प्रेमी होतो. ती प्रचंड चहा प्रेमी आहे. मग चहा प्यायचे मग पण कसे असतील, अनेक बाबतीत ती प्रचंड पर्टिक्युलर आहे, प्रचंड परफेक्शनिस्ट आहे. अत्यंत सुंदर मोत्यासारखे अक्षर, क्लीन नीट गोष्टी सगळ्या आवडतात. कुठली मेस असलेली गोष्ट आवडतात. त्यामुळे तिच्या गोष्टी सगळ्या सॉर्टेड असतात. असं 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 आणि असं असलं पाहिजे. वेळेत जाणं, वेळेत राहणं, म्हणजे काम करत असताना सुद्धा खूप काम असेल, जितकं काम असेल तर तेवढं काम करत राहणं हा तिच्यातला एक अत्यंत महत्त्वाचा गुण आहे. आणि या सगळ्यांसोबत प्रचंड फुडी आहे. तिच्याबद्दल सांगायसारख्या माझ्याकडे खूप गोष्टी आहेत. खूप गोष्टी तिला आवडतात. तिला खूप करायला आवडतं. डान्स आम्हाला दोघींचाही तो कॉमन फॅक्टर होता. त्याच्यामुळे वेगवेगळे डान्स फॉर्म शिकले पाहिजे, डान्स बघायचे, डान्स शो बघायचे एकत्र एक दोघींनी. खूप छान डान्सर पण आहे ती. पण सगळ्यात कंटाळा मॅडमला यायचा की योग करायचा असेल, व्यायाम करायचा असेल. मला खूप स्पोर्ट्सची आवड आणि तिला बिलकुल नाही आवडायचं. त्याच्यामुळे सकाळी जेव्हा आम्हाला योग शिकवायला आलं की अलार्म वाजला की ती म्हणायची मामी तू उचल फोन. तिला म्हणजे उठ समजू 5 मिनिटं फक्त, 10 मिनिट फक्त. आणि व्यायाम करताना सुद्धा त्यांनी जर लांब हात करायला सांगितलं असेल तर तिचा आपला आखडताच काहीतरी असायचा. इतका कंटाळा, सगळ्यात जास्त कंटाळा व्यायाम करायचा यायचा. परंतु तरी सुद्धा हेल्थ चांगली राहिली पाहिजे हा जेव्हा तिने ध्यास घेतला तेव्हा मात्र मग तिने ते खूप प्रचंड मनावर घेऊन स्वतःच्या आरोग्यावर सुद्धा काम केलं. म्हणजे एकदा जर एखादी गोष्ट मनात आली तर मग ती गोष्ट आवडो अथवा न आवडो, जर आपल्यासाठी चांगली आहे तर मग ती केली पाहिजे. ही पण गोष्ट तिच्याकडनं शिकण्यासारखी आहे. मला तिच्यातली ती खूप प्रचंड आवडते. तिला सगळं जग फिरायचं आहे. आम्हाला खूप दोघींना पण ट्रॅव्हलिंग करायला खूप आवडायचं. सुरुवातीला त्याला गाडीचा खूप त्रास व्हायचा, तेव्हा तिला वाटायचं की अरे ट्रॅव्हलिंग म्हणजे खूप बोर गोष्ट आहे. पण माझ्यासोबत फिरून 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 तिला गाडीचा पण त्रास नाहीसा झाला. आणि मग कुठे फिरायला जायचं म्हटलं की ती एकदम तयार असायची. आम्ही दोघींनाही ठरवलं आहे की खूप साऱ्या ट्रिप करायच्या, खूप प्लॅन करायच्या आहेत. तिला सगळ्यांसोबत प्लॅनिंग करणे, सगळ्यांसोबत टूर करणे, वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देणे या आपण तिच्या आवडीच्या गोष्टी आहे. खूप चांगले चांगले मित्रमैत्रिणी, आपले असलेले मित्रमैत्रिणी जपणे, त्यांना आवर्जून गिफ्ट्स पाठवणे, आवर्जून प्रत्येकाचे वाढदिवस लक्षात ठेवणे, या सगळ्या गोष्टी ती खूप आवर्जून करत असते. आपल्यासाठी काही बनवलं असेल तर ते चांगलं सगळ्यांना देणे, बनवलेल्या गोष्टी सगळ्यांमध्ये वाटून खाणे, शेअरिंग, हेही तिला खूप आवडतं. पण हे सगळं असलं तरी एक गोष्ट तिची मला खूपच कौतुकाची वाटते आणि कधी कधी खूप भीती वाटते मला तिच्या त्या गोष्टीची.
आनंदाची, कौतुकाची आणि खूप छान वाटणारी गोष्ट म्हणजे माझ्या प्रेमाबद्दल, माझ्यासोबतच्या तिच्या नात्याबद्दल ती प्रचंड पॉझिटिव्ह आहे, खूप प्रचंड. म्हणजे तिचं माझ्यावर इतकं प्रेम आहे, माझं तिच्यावर इतकं प्रेम आहे की मी खूप जीव लावतो, पण समोरचं जर माझी केअरिंग करत नाहीये किंवा मग नाहीये समोरचा केअरिंग तेवढा पर्सन, तर मग तिचा त्याला त्रास होतो की समोरचा माणूस हिला हे पण नाही, आणि मी कशासाठी एवढा जीव लावते, कशासाठी एवढा त्रास करून घेते त्यासाठी, असं तिचं. म्हणजे मला त्रास झालेला अजिबात सहन होत नाही. आणि मग याच्यावरून छान आई आणि मुलीमधले जे थोडेसे रुसवे फुगवे असतात, थोडीशी धुसफूस असते, ही पण असं खट्याळ मिश्किल नातं, ते पण आम्ही दोघींनी अनुभवलं आहे. म्हणजे सर्वार्थाने माय लेकीचं नातं मी आणि समृद्धीने जगलेलं आहे. हे सगळे 4 वर्ष काम केल्यानंतर आम्हाला वाटत होतं की आता हिने लग्न केलं पाहिजे, लग्नाची सगळी घरात आमच्याकडे जुळवाजुळव सगळी सुरू, आणि अचानक तिने आम्हाला शॉक दिला की माझं सिलेक्शन UK मधल्या नामांकित नॉटिंगम युनिव्हर्सिटीमध्ये झालेलं आहे MBA साठी. तर सगळ्यांना शॉक बसला की आता काय हे नवीन जायचे, पण तिने जी प्रचंड मेहनत घेतली होती त्यासाठी, जे कष्ट घेतले, त्याच्यामुळे सगळ्यांनी आनंदाने तिला तिकडे जायची परवानगी दिली. परवानगी म्हणजे काय विषयच नव्हता, तिने ते निवडलेलंच होतं की हे मला करायचं आहे. आयुष्यात जे चांगलं आहे ते सगळं करण्याची तिची धडपड असते. एक उत्तम गायिका आहे ती, खूप सुंदर गाता गळा आहे, परंतु गाण्यासाठी तिला स्वतःला वेळ देता आला नाही, याची मला खूप प्रचंड खंत वाटते. खूप चांगली सिंगर तिच्यामध्ये दडलेली आहे. तर या सगळ्या गोष्टी तिने तिच्या आयुष्यात करायला पाहिजे. खूप खाण्याचा शौक आहे, त्याच्यामुळे फूडी आहे, आणि मग ते फूड स्वतः बनवून खाण्याची पण तेवढीच आवड आहे. मग बाहेरून आणलं पाहिजे, बाहेरचं खाऊन जास्त दिवस ती राहू शकत नाही. त्याच्यामुळे ती आता नॉटिंगमला जरी आहे गेल्या 1 वर्षापासून, तर ती रोज नवीन पदार्थ, म्हणजे समोसे कचोऱ्यांपासनं इडली डोस्यांपर्यंत प्रत्येक गोष्ट समृद्धीने स्वतः हाताने बनवून खाल्लेली आहे तिथे, आणि आम्हाला फोटो पाठवलेले की असं नाही बाबा, मी अशी उपाशी आणि काही पण कोंडामांडा खाऊन राहू शकणारी नाही आहे. त्याच्यामुळे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तिने स्वतःचा तो खाण्याचा जुगाड जमवून घेतलेला आहे. नाते जपणे, आपली नाती सांभाळणे, आपल्या माणसांवरती प्रचंड प्रेम करणे, या सगळ्या गोष्टी असलेली ही समृद्धी विचारांनी समृद्ध आहे. सगळ्यांना जीव लावणे, आपण कोणाला खेटायचं नाही आणि आपल्याला कोणी खेटलं तर त्याला सोडायचं नाही, इतकी छान आहे. तिच्या आयुष्यातही या सगळ्या भावभावनांचे कलकल्लोळ असतात, विचारांचे, निर्णयांचे जेव्हा काही प्रसंग येतात तेव्हा ती अनेकदा तासून तास माझ्याशी गप्पा करते. या वयातले जे प्रश्न असतात तिला पडतात. आमचे आयुष्य बघून तिच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले. हे असं कसं असू शकतं, तुम्ही असं कसं काय केलं, हे असं कसं काय आहे, महिलांचं आयुष्य असं कसं असतं, हेही प्रश्न तिच्या मनाला पडतात. आणि साहजिक आहे, आजच्या युवा पिढीच्या मनामध्ये जे प्रश्न असतात तेच प्रश्न घेऊन तीही माझ्या पुढे येते. परंतु एक अत्यंत विचारी, एक अत्यंत प्रगल्भ, कुटुंबवत्सल, जिव्हाळी असं वेल्हाळ असं हे पाखरू आमच्या घरातलं, माझ्या राणाला बहिणीचं प्रेम लावलं. सम्राट, राणा आणि ती, हे त्रिकूट आमच्या घरातलं हे सगळं आनंदाचं उधाण असलेलं आमच्या घरातलं तारुण्य, आमच्या घरातली तरुणाई आम्हालाही त्यांच्यासोबत तरुण ठेवत असते. आणि मला वाटतं सम्राट, समृद्धी आणि राणा हे तिघंजणं आता येणाऱ्या काळातले आमच्या घरातली तरुण पिढी आहे, आणि यातलं समृद्धी नावाचं हे एक माझं आनंदाचं बेट आहे, ज्या आनंदाच्या बेटावर मला 4 वर्ष खूप सुखाने, खूप आनंदाने राहता आलं. कारण जेव्हा जेव्हा मी एकटी असायची, जेव्हा मला एकटेपणा असायचा, तेव्हा केवळ माझ्या चेहऱ्याकडे बघून जी माझ्या मनातल्या गोष्टी ओळखायची, जिला कळायचं की आता काही हिच्याशी बोलायचं नाही, आता काही हिला विचारायचं नाही, बस आता फक्त हिच्या बाजूला बसायचं आहे आणि हिला कंपनी द्यायचं आहे, अशा माझ्या मनातल्या, अशा त्या माझ्या गोड, खट्याळ, मिश्किल, थोडीशी रागीट, थोडीशी एकदम हसरी, त्या हळव्या कोपऱ्यास अशा परीसारख्या अशा माझ्या लेकीला माझी ही 9वी माळ समर्पित करताना मला खूप आनंद होतोय. तिला परमेश्वर उत्तम उदंड निरामय आयुष्य देवो, सुख, समृद्धी, समाधान, शांती, प्रगती, उत्तम आरोग्य तिला मिळो, आणि तिची सगळी स्वप्न पूर्ण होऊन तिला संकल्पसिद्ध आयुष्य मिळो, हीच मी मा भवानी चरणी प्रार्थना करते. थांबते. जगदंब जगदंब.